नमस्कार, मी अमित मुंडे, पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे सध्या वारजे भागामध्ये आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की रावण दहन हे सध्या पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे आणि मात्र वारजे कर्वे नगरमध्ये हा जो रावणाचा जो प्रतिकात्मक पुतळा आहे यावरती मात्र वेगवेगळे मुद्दे मांडलेले आहेत जे सध्या चर्चेमध्ये आहेत। जे आपण पाहतो की सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महागाई असेल, कोयता गँग असेल, वाहतूक कोंडी असेल, महिलांवरती अत्याचार असतील, वाढती गुन्हेगारी असेल, सायबर गुन्हेगारी असेल आणि बेरोजगार असेल। मात्र ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला समाजामध्ये जास्तीत जास्त पाहायला मिळतात आणि गुन्हेगारीचं प्रमाण सध्या पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस वाढलेलं आहे हे आपण पाहतोय। आणि एकंदरीतच या जे चांगल्या माणसाच्या जे लोक असतात त्यांच्यामधील जे वाईट प्रवृत्ती असते त्यालाही आपण आजच्या दिवशी मात्र आपण आणि त्याच निमित्ताने आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे नेते, युवा सेनेचे नेते अनिकेत जावळकर। भाऊ, काय सांगाल आजच्या एकंदरीत प्रतिकात्मक रावण दहन आपण केलेलं आहे, याची तयारी कशी असणार आहे? आज जो आपण रावण दहन केला आहे तो वारजे कर्वेनगर भागात आपण प्रथमतः पहिल्यांदाच केला। त्यामुळे लोकांची उत्सुकता वाढलेली आहे रावण दहन बघण्याची, हा कार्यक्रम बघण्याची। तरी आमचे ज्येष्ठ नेते व राज्याचे मुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्याचे चालूचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जो आम्हाला एक आदेश दिला, सर्व शिवसैनिकांना, युवा सैनिकांना जो आदेश दिला की कमी खर्चात ह्यावेळेस सगळ्या गोष्टी करायच्यात आणि जो 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 पैसा वाचल तो गोरगरिबांना येणाऱ्या सगळ्या जो तिथं अतिवृष्टी झाली अशा ठिकाणी तो द्यायचा आहे। तर त्यासाठी आम्ही हा कमी खर्च आटपून आपण या रावण दहनाच्या याला आपण हा कार्यक्रम केला। ह्याच्यात आपण रास दांड्या एक कार्यक्रम ठेवला आहे, परत कन्यापूजन ठेवलं आहे, 21 महिलांच्या हस्ते रावणाचं दहन आपण करणार आहोत। हा आपला एक मेन उद्दिष्ट आहे। आणि सर्वप्रथम वारजे कर्वेनगरमधील सर्व नागरिकांना आमचं एक आव्हान आहे की सर्वांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद द्यावा, उपस्थिती दाखवावी आणि जे आम्ही काळजीपूर्वक सगळे हे केलेलं आहे। अच्छा, बरं दादा, एकंदरीत जो आता तुम्ही प्रतिकात्मक जो पुतळा रावणाचं दहन करणार त्यावरती वेगवेगळे तुम्ही मुद्दे सुद्धा छापले, त्याचा काय म्हणजे काय तुम्ही त्यातून संदेश देणार आहात? आजकाल जी वाढती गुन्हेगारी असेल, कोयता गँग असेल, आपल्या पुणे विद्येचं माहेर घर म्हणलं जाणाऱ्या पुण्यामध्ये येणारी वाईट विचाराची, दुर्बुद्धीची लोक असतील त्यांना ह्याच्यात चांगला संदेश जावा आणि येणाऱ्या पुढच्या ह्याच्यात ती सगळी आपली येणारी पिढी ही चांगल्या उज्ज्वल भविष्यासाठी, चांगल्या ह्याच्यासाठी राहावी, ह्यासाठी हा आमचा संदेश आहे। हा आम्ही ह्यावेळेस दहन करणार आहोत। अच्छा, बरं दादा, एकंदरीत त्याचा पहिल्यांदा इथे जो रावण दहन होणार आहे, मग या ठिकाणी तुम्ही कशा प्रकारे काळजी घेतलेली आहे? कारण मोठ्या प्रमाणात आता इथं लोकसुद्धा जमतील, त्या बाबतीत काय सांगाल? आम्ही 25 फूट राऊंड असा हा आम्ही सेफ्टी एरिया केलेला आहे। त्याच्याजवळ, रावणाच्या जवळ आम्ही कुणाला जाऊन नाही देणार। प्लस पोलीस गार्ड असतील, आमचे दोन पोलीस गार्ड असतील, फायर ब्रिगेडची गाडी असेल। अशा प्रकारे आम्ही विविध ह्याच्यातून आम्ही काळजी घेऊन हा रावण दहन करतो। शिवभक्त प्रतिष्ठानची आमची सर्व टीम असेल, युवा सेनेची टीम असेल, ती सर्व ह्याची काळजी घेईल। एकंदरीतच हे होते आपल्यासोबत शिवभक्त अनिकेत जावळकर, ज्यांनी सांगितलेलं आहे की प्रथमतः वारजे परिसरामध्ये हे जो 35 फुटी जो रावण आहे याचा यावर्षी आम्ही दहन करणार आहोत आणि समाजामधील जी वाईट प्रवृत्ती आहे याच्या आळा घालावा आणि त्यासाठीच हे आम्ही रावण दहन करणार आहोत आणि 21 महिलांच्या हाती या रावणाचं दहन देखील करणार आहेत आणि योग्य ती काळजी आम्ही आमच्या शिवसैनिकांनी आणि शिवभक्तांनी घेतलेली आहे असं देखील त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे, पुणे।